तर मित्रांनो, मी चव्हाणचं स्वागत करतो आपल्या CP अकॅडमी यूट्यूब चॅनलला. बघा, मुंबई जिल्हा पोलीसचा रिझल्ट कधी लागतो असे मेसेज मला यूट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये रोज येत आहे. त्यासाठी मुलांनी सांगितलं, सर रिझल्ट कधी लागते त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा. तर मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन पुढे येणारे व्हिडिओ सर्व पाहायला भेटतील. तर बघू आपण मुंबई शिपाई चालक भरती. बघा, मुंबई शिपाई चालक भरती 2022-23 याचे एकंदरीत मार्क देण्यात आलेले होते. आपल्याला एकंदरीत मार्क देण्यात आलेले होते, पण त्याच्यानंतर एक सूचना पण देण्यात आलेली होती. 31/1/2025 रोजी रात्री 21 वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ईमेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा, इथे सरळ दिलेलं आहे, आक्षेप नोंदवायचा आहे. तुम्हाला मार्क्स वगैरे कमी आले असतील, त्याबद्दल जर तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्हाला 31/1/2025 ही डेट देण्यात आली होती. यानंतर काही मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल की मला एवढे मार्क्स कमी आले आहे किंवा हा प्रश्न चुकीचा आहे, असे भरपूर मेल गेले असतील ऑफिसकडे आणि त्या लोकांनी बघितले असतील आणि परत त्यांची शहानिशा करून परत त्या मुलांचे मार्क्स, एखादा प्रश्न जर चुकीचा असेल तर त्या प्रश्नाबद्दल एखादा मार्क्स वाढून दिला असेल. आता जे मुलं चालक आणि कारागृहला आहेत त्यांच्यासाठी खुशखबर म्हणजे आनंदाची बातमी. आनंदाची बातमी म्हणण्याचं कारण असं की जे मुलं जिल्हा पोलीसमध्ये लागतील, ठीक आहे, ते कारागृह आणि चालकमध्ये पण त्यांचा फॉर्म असेल कदाचित किंवा असू पण शकत नाही. त्यासाठी काही मुलांचं जर असेल ते मुंबई जिल्हा पोलीसला लागले तर ते चालकमध्ये जाणार का? नाही जाणार. ते कारागृहामध्ये लागले तरी नाही जाणार, ते जिल्हा पोलीसच करणार. तर जे कारागृहाला मुलं आहेत त्यांच्यासाठी अतिशय खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी म्हणण्याचं कारण ते मुलं सरळ तिथे सांगून देणार की आमचं मुंबई जिल्हा पोलीसला झालेलं आहे असं लेटर एक लिहून देणार आणि तुम्हाला एक जागा, तुमच्या कास्टचा मुलगा असो किंवा ओपनचा असो, तुम्हाला एक जागा हमखास सोडणार. याच्यात काहीही तफावत होणार नाही. फक्त तुम्ही कमी मार्क्स पडले, मी वेटिंगला आहे, याबद्दल नाराज होऊ नका. कारण ज्या मुलांना मार्क्स कमी आलेले आहे ते मुलं एकदम बिंदास टेन्शन घेऊ नका. कारण जिल्हा पोलीसचा मुलगा जर कारागृहाचं किंवा चालकची जागा सोडत असेल तर तुम्हाला 100% भेटणार आणि भेटणार म्हणजे भेटणार. आणि मुंबई जिल्हा पोलीसची वेटिंग पण ओपन होते मित्रांनो. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे मागच्या रिझल्टमध्ये, तर वेटिंग ओपन झालेली आहे. एक वेळे नाही, दोन तीन वेळेस वेटिंग ओपन झालेली आहे. मुंबई जिल्हा पोलीसची परत चालकची आणि परत कारागृहाची पण वेटिंग ओपन होते. असं समजू नका की कारागृहाची वेटिंग ओपन होत. आता बघूया आपण दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती 2022-23 याचं पण सेम टू सेम त्याचप्रमाणे दिलेलं आहे मित्रांनो. बघा, इथे पण 30 तारीख दिलेली आहे, 31/1/2025 रात्री 1 वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ईमेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर त्यासाठी मुलांनी ईमेल अर्ज वगैरे केले असतील, त्यांची शहानिशा करून त्यांचे मार्क्स वाढतील किंवा कमी होतील. काही मुलांचे काही प्रश्न चुकीचे असतील तर ते प्रश्न बरोबर करून परत तुम्हाला मार्क्स, हे प्रश्न चुकीचे आहे आन्सर कीमध्ये ABCD असे तुमचे 1-2 मार्क्स वाढतील. 1 किंवा 2 मार्क्स वाढण्याचे चान्सेस आहे. तर तुम्ही निश्चिंत राहा मित्रांनो. बघा, कारागृहवाल्या मुलांनी पण एकदम बिंदास राहा. जर कमी मार्क्स, तुम्ही वेटिंगला राहत असेल आणि तुम्हाला थोडेफार मार्क्सने तुमचा रिझल्ट जात असेल तर तुम्ही बिंदास काळजी करू नका, कारण तुमची वेटिंग ओपन होणार आहे. जर वेटिंगला राहत असेल तर, कारण मुंबई हा खूप मोठा जिल्हा आहे आणि इथे जागा पण भरपूर आहे. जिल्हा पोलीसला 2572 जागा होत्या. तर बघा, आपण तिथे काही मुलं लागतीलच 100% आणि कारागृहाला आणि चालकला पण लागतील ते मुलं इकडचं जॉब सोडणार. तर आता येऊया आपण मेन मुद्द्यावर म्हणण्याचं कारण म्हणजे मुंबई पोलीस शिपाई 2022-23. आता इथे पण तशाच प्रकारे दिलेलं आहे मित्रांनो. बघा, 31/1/2025 रात्री 21 वाजेपर्यंत अर्जाचा विचार केला जाणार आहे. तर इथे पण तसंच सांगितलेलं आहे. आता झाला विषय तुमच्या जागेबद्दलचा, किती जागा होत्या, किती मार्क्स होते, हे सर्व बघितले. आता बघूया आपण तुमचा मेरिट कधी लागेल आणि केव्हा लागेल. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपलं आहे, मेरिट कधी लागेल आणि केव्हा लागेल. बघा, मुलांनी ॲक्सेप्ट नोंदवला असेल, ॲक्सेप्ट नोंदवल्याच्या नंतर काही दिवसांनी त्यांच्यावर विचार होतो त्या ॲक्सेप्टवर आणि त्यांची शहानिशा होते. शहानिशा झाल्याच्या नंतर बघा, शेवटचा अंतिम मार्क्स देतात. अंतिम मार्क्स कोणाला 2 मार्क्स कमी, कोणाला 1 कमी, कोणाला 3 कमी किंवा काही प्रश्न चुकीचे असतात. ते प्रश्न
उलगडा करून बघतात आणि त्यानंतर तुमची मिरिट लावली जाते, अंतिम मिरिट लावली जाते. त्यासाठी त्यांना वेळ लागतो, कारण मुंबई जिल्हा हा खूप मोठा आहे. आणि बघा, मुंबई जिल्ह्यात 717 पेजेस म्हणजे 717 पेजेस भरून मुलांना मार्क्स दिलेले आहे. बघा, 717 पेजेस म्हणजेच याच्यात एका पेजमध्ये नाही म्हणलं तरी 40 ते 50 विद्यार्थी आहेत एका पेजेसमध्ये. असे 717 पेजेस आहे. तर एवढ्या लोकांचे मार्क काउंट करणं आणि त्यांना छाननी करून कास्ट वाईज लावणं ही प्रक्रिया खूप मोठी आहे, खूप मोठी प्रक्रिया आहे. तर या प्रक्रियेला वेळच लागणार. त्यासाठी तुमचा रिझल्ट हा 4-5 दिवसात किंवा 8 दिवसात, एका आठवड्याच्या आतमध्ये तुमचा रिझल्ट लागून जातो. कारण की मनुष्यबळ हा खूप कमी आहे. महाराष्ट्र पोलीस बलामध्ये मनुष्यबळांची कमतरता आहे आणि एक्स्ट्रा ताण येतो दुसऱ्या पोलिसांना. त्यामुळे तुम्हाला जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर भरती करून जे ट्रेनिंग सेंटर खाली होतील त्या ट्रेनिंग सेंटरला तुम्हाला पाठवण्यात येईल. यासाठी तुम्ही निश्चिंतच राहा. तुमचा रिझल्ट या 4 ते 5 दिवसात येऊनच जाईल, फायनल रिझल्ट. त्यासाठी तुम्ही बिंदास राहा मित्रांनो आणि आशा सोडू नका. कारण मित्रांनो, आशेवरच पूर्ण जग चाललेलं आहे. आपण पण आशा धरून बसायची. कारण आपल्याला माहीत आहे आपण किती मेहनत घेतलेली आहे मुंबई जिल्हा पोलीस भरती होण्यासाठी. जर तुम्ही 100% तुम्ही मेहनत केली असेल फिजिकलमध्ये आणि लेखी परीक्षेत, तर तुम्ही 100% लागणार, याच्यात काही डाऊट नाही आहे. बघा, काही मुलं विचार करतात की यावेळेस आपण भरती झालो नाही तर पोलीस भरती सोडून द्यायची. अजिबात नाही सोडून द्यायची मित्रांनो. कारण न सोडून द्यायचं कारण सांगतो मी तुम्हाला. जे मुलं आजपर्यंत 1-1, 2-2दा कटलेले आहे, ते मुलं परत प्रॅक्टिस करून जोमात जे विषय आपला कमी आहे, सपोज आपण मॅथमध्ये कमी पडतो आहे, GK कमी पडतो आहे किंवा मराठी व्याकरणमध्ये कमी पडतो आहे, हे टॉपिक ते विचार करतात आणि त्या टॉपिकवर फोकस करतात, चांगला अभ्यास करतात, भर देतात आणि एक मार्क वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने आपण एक मार्क वाढवायचा आणि पुढच्या भरतीत येणाऱ्या 10,000 पोलिसांच्या भरतीत आपण लागून दाखवायचं. ज्या मुलांचं रिझल्ट येण्यासारखं नाही आहे किंवा काही मुलांना कमी मार्क्स भेटलेले आहे, खूप कमी मार्क्स भेटलेले आहे, त्या मुलांचं मन खच्चीकरण झालेलं आहे. त्याने अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आपल्याकडे चान्स आहे, लगेच भरती होणार आहे 10,000ची. त्या भरतीसाठी तुम्ही पूर्ण ताकद लावून तयारी करा आणि रिझल्ट आणा. तुम्हाला CPI अकॅडमी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा त्याबद्दल. आणि ज्यांचं कोणाचं सिलेक्शन होईल त्यांचं पण अभिनंदन.